त्याच्यातही 18चे 18 उमेदवार आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं आशीर्वादानं त्या ठिकाणी आपण सर्वांनी आणले। परंतु आज ग्रामीण भागावर फार मोठी जबाबदारी राजभाऊने आपल्या सर्व कार्यकर्त्यावर मतदारावर टाकलेली आहे। ग्रामीण भागाचा जर विकास करायचा कसा झाला कसा नाही हे आपल्या सर्वजणांना माहीत आहे। प्रत्येकाची ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत असताना राजभाऊ आमदार असताना आपल्यामध्ये किती निधी आणला, कशा पद्धतीने निधी दिला हे आपल्या सर्वांना माहीत आहे। उद्या येणारी ग्रामपंचायत आपल्याला लढवायची, आपल्या ताब्यात आणायची आहे आणि ह्याच्याकरिता ही पंचायत समिती, जिल्हा परिषद याचे हात बळकट करण्यासाठी आणि राजभाऊचं नाव या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करायची जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर सर्वांवर आली आहे। तर आपण सर्वांनी मिळून राजभाऊंच्या नेतृत्वाखाली लढत असताना 18चे 18 उमेदवार जसे आपण बाजार समितीला आणले तसेच निश्चितपणानं या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आणचाल एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो। आपल्या सगळ्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं सहकार्यानं राजभाऊंनी मला तिकीट दिलं त्याच्याबद्दल मी राजभाऊ तुमचा आभारी आहे, सर्व नेते मंडळीचा आभारी आहे, सर्व कार्यकर्त्याचा आभारी आहे आणि निश्चितपणानं राजभाऊची मान आपण निश्चितपणानं ताट करू आणि ह्या महाराष्ट्रामध्ये राजभाऊचं नाव निश्चित मोठ्या 18चे 18 उमेदवार आणून नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही। कारण आज सत्ता महाराष्ट्राची आपल्या हातात आहे, मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहेत, त्याच्यामुळं जी राहिलेली या तालुक्यातली कामं आहेत ते कामं करून घेण्यासाठी आपल्याला 18चे 18 उमेदवार निवडून आणायचे आहेत। निश्चितपणानं 18चे 18 उमेदवार आणचाल आणि माझ्यावर बी लक्ष ठेवचाल एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। यानंतर तुम्हा सर्वांचे आपल्या पार्टीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अनिल पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करा। आजच्या या विजय संकल्प मेळाव्याचे प्रमुख, आपल्या पार्टीचे प्रमुख आदरणीय राजाभाऊ राऊत, सन्माननीय व्यासपीठ बंधूंनो, जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यापूर्वी मार्केट कमिटीची निवडणूक झाली आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या पूर्वी राजाभाऊ आम्ही बसलो असताना आमचा मतदारसंघ महिला ओपन आहे पांगरी अशी चर्चा झाली आणि साधारण सूर असा निघाला की आमच्या पत्नीनं त्या ठिकाणी उभा राहावं। चर्चा एवढी वाढत गेली, मी आता या ठिकाणी बोलण्याचं म्हणजे मुद्दाम आग्रह करून बोलतोय की चर्चा अशी वाढत गेली की माझी उमेदवारी म्हणजे माझ्या पत्नीची उमेदवारी 100% निश्चित आहे अशी तालुकाभर हवा झाली आणि मग विरोधकांचं कामच असतंय। इतकी चर्चा झाली, इतकी चर्चा झाली, मला पण वाटलं की चांगली संधी आहे। त्याचं कारण असं होतं की या देशामधला इतिहास जर आपण पाहिला तर 2च खासदार असलेला पक्ष आज कितीतरी खासदार आणि कितीतरी माणसांची गर्दी झाली, पक्ष वाढत 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 गेला, अनेकांनी प्रवेश केला आणि इतकी गर्दी झाली की राजाभाऊच्या डोक्याला त्रास सुरू झाला आणि मग अर्थात माझी उमेदवारीचा मी आग्रह धरला। परंतु माझ्या पुढे असं लक्षात आलं की आपण कार्यकर्ते आहोत, आपल्या कार्यकर्त्यापेक्षा पक्ष मोठा असतो, आपला नेता मोठा असतो, नेत्याला आपण कधी अडचणीत आणायचं नाही। मी तुम्हाला असं सांगतो, एक पुराणातलं उदाहरण राजाभाऊ सांगतो की भगवंत असे बसले होते, भगवंताकडे लक्ष्मी आली आणि त्याच वेळी शनी महाराज आले। लक्ष्मीने पण भगवंताला विचारलं की मी कशी काय दिसते आणि शनी महाराजांनी पण असं विचारलं की मी कसा काय दिसतो। अर्थात ते भगवंत होते, ते हुशार होते, त्यांनी त्या दोघांना असं सांगितलं की ह्या उत्तर देण्यापूर्वी तुम्ही दोघंही असं मागे 4 पावलं जावा आणि परत या। ते दोघंही मागे गेले आणि पुन्हा परत आले तर भगवंताने त्याचं उत्तर असं दिलं की लक्ष्मीला असं सांगितलं की तू येताना चांगली दिसते आणि शनी महाराजाला असं सांगितलं की तुम्ही जाताना चांगले दिसताय। याचं कारण असं की कुणाच्याही आयुष्यात लक्ष्मी येताना चांगली दिसते आणि कुणाच्याही आयुष्यातला शनी जाताना चांगला दिसतो। अर्थात ते परमेश्वर असल्यामुळे त्यांना ते सांगता आलं, परंतु नेत्याला अडचणीत आणायचं काम माझ्या हाती नव्हतं। मी अशी भावना व्यक्त केली की आपला नेता अडचणीत आलाय। आमच्या मतदारसंघात अनेक इच्छुक होते, माझी पत्नी पण इच्छुक होती आणि असं वाटायचं की मला मिळाली पाहिजे, पण माझी पत्नीने ज्यावेळेस उमेदवारी मागितली त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीनं पण उमेदवारी मागितली
डोक्याने उमेदवारी मागितली. राजाभाऊ वरे सोपून दिलं की राजाभाऊ मी नाराज नाही. नाराज व्हायचं काही कारणच नाही. तुम्हाला जो योग्य वाटतो, तुमचा अभ्यास इतरांपेक्षा जादा असतो, तुम्ही त्या मतदारसंघात पूर्णपणे फिरलेला असता, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. पण त्याचं इतकं भांडवल झालं की राजाभाऊ, मी उमेदवारी मागत असताना तालुक्यात जेवढी चर्चा झाली त्याच्यापेक्षा माझी उमेदवारी नाही अशी चर्चा विरोधकांनी केली. तर मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की नाराज व्हायचं काही कारण नाही. आपला पक्ष इतका मोठा झालाय की आपण कुणाला कुठेही कितीही संधी देऊ शकतो. तर आपण सर्वजण मिळून राहिलो तर आपली प्रगती होईल, आपल्या गावाची प्रगती होईल, तालुक्याची प्रगती होईल. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की नाराज असायचं काही कारण नाही. विरोधकापासून सावध राहा. मला अनेकांचे फोन आले आणि मी त्यांना सांगितलं मी उमेदवारी मागितली. मी त्यांना राजाभाऊनं सांगितलं की मला उमेदवारी नकोय, तुम्हाला मला अडचणीत आणायचं नाही, म्हणून मी उमेदवारी नाकारली. तसं तर कुठल्याही माणसाला चांगलं काम करायचं जर असेल तर त्याला पदाची आवश्यकता नसते. तुम्ही पार्टीचं चांगलं काम करा, सगळी माणसं तुम्हाला मान देतात. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच आवाहन करेन की प्रत्येकानं तन मन धनानं या निवडणुकीत काम करावं आणि विरोधकांना पुन्हा एकदा असं दाखवून द्यावं की आम्ही सर्वजण एक आहोत. ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा आपण राजाभाऊंच्या पाठीमागं यशस्वीपणे उभ्या कराव्यात. म्हणजे आपलं वजन किती आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळेल आणि त्याच्यातून चांगली प्रगती या तालुक्याची करता येईल. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब. यानंतर मी आपले ज्येष्ठ नेते अरुणभाऊ कापसे यांना विनंती करतो की शेळगाव पंचायत समिती गणामधून SC म्हणून उमेदवार जे आहेत त्या सविता साबळे मॅडम मगाशी त्यांनी आलेले नव्हते, आता त्यांनी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण अभिवादन करावं. ठीक. यानंतर अरुणभाऊ कापसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आजच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज किंवा उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, स्टेजवर नावं घ्यायची नाही सूचना आहे, त्यामुळं घोगरे बापूंनी जी नावं घेतली ती सगळी नावं जे राहिले असतील ते त्यांच्यामुळे राहिली, माझा काय संबंध नाही. तुम्ही सगळे कार्यकर्ते, नेते, सरपंच, पदाधिकारी, राजाभाऊवर प्रेम करणारे, अजून करू वाटतं अशी माणसं, हे सगळं बघून आणाल आणि येऊ वाटणारी माणसं, प्रचंड मेळ झालाय. उमेदवारी निवडताना आमचा कुणाचा हस्तक्षेप पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं तुम्ही काही सांगायचं नाही, म्हणून सुटलो आम्ही. आम्हाला कुठं हौस आहे? एका ठिकाणी 10 इच्छुक, एक सांगितलं नो आमच्या अंगावर येणार, ह्यानंच कापली म्हणणार. पण आम्ही कशाला मध्ये तोंड घालायचं? त्यांनी एक माणसाला 1 दिवस 2 दिवस प्रत्येक गोष्ट विचारली आणि सारासार विचार करून त्यांनी उमेदवार काढले. जे उमेदवार आहे त्यांना आज लॉटरीची लागली. लॉटरीला तिकीट तर काढावं लागतं, पण तिकीटचं नाही, लॉटरी लागली. म्हणजे तुम्ही सगळे निवडून आलात. इतकं चांगलं वातावरण, सरकार आपलं आहे, सगळ्या संस्था आपल्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती हक्कानं आहे. ही निवडणूक सुद्धा जिंकली पाहिजे. कसं असतं भाऊ, पण सगळ्याच निवडणुका जिंकला की मग आपल्या माणसाला वाटतं आता काय आपलं सगळं झालं निवांत, चट होईल, मतं देतील, लोक कमळाच्या महागायती, असं करून माणसं घाळ पडू शकतात. त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक सोपी नाही असं समजून जेव्हा तुम्ही लढाल तेव्हा निवडणूक सोपी होते. जेव्हा तुम्ही निवडणूक 100% ताब्यात आहे असं लढला तर नक्कीच काही तर धोका होण्याची शक्यता असते. म्हणून ही निवडणूक अटीतटीची आहे एवढं सांगतो तुम्हाला. आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी इमानदारीनं, प्रेमानं मदत केली तरी ही निवडणूक जिंकणं अशक्य नाही. वेल बिगिनिंग इज सक्सेस ए हाफ डन.
सुरुवातीला जी सुरुवात चांगली होते त्याचं यश अर्ध मिळालेलं असतं. आणि आज सगळ्या उमेदवारांनी, सगळ्या आलेल्या कार्यकर्त्यांनी कर्मण्यवाधिकाराशिव मा फलेषु कदाचित, फळाची अपेक्षा करून कुणीही या ठिकाणी काम करायचं असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आपण बी तीच करतोय. हळूहळू ते निवृत्ती महाराजांकडे वळायला लागले. मला त्याला ज्ञानेश्वरीचं काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, म्हणजे बरं होईल. फळाची अपेक्षा न करता जीवनामध्ये काम केलं तर माणूस यशस्वी होतो. प्रत्येकाला पाहिजे असतं, प्रत्येकाला मिळत नाही. जेव्हा आपण त्याच्या मागे लागतो तेव्हा ते पुढे निघून जात असतं. जेव्हा आपल्याला कधीच काय वाटत नसतं तेव्हा ते गपचूप आपल्या पत्रात येऊन पडतं. आनंदाचा दिवस आहे, समाधानाचा दिवस आहे. काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतो मी. भाऊ म्हणले बोलता बोलता एखादा शब्द गेला तर गोळ होईल. मी म्हणलं होत नाही गोळ. लय लोकांचा गोळ केलाय मी. आता काय सांगू तुम्हाला, माझ्याकडनं कसा गोळ होईल? आणि मी गोळ झालेला कळू देतो काय? गोळ होत नाही, गोळ होऊ देत नाही, करायचा नाही. पण कुणासाठी करायचा, कशासाठी करायचा? राजाभाऊचा काय स्वार्थ आहे? कोण हाय जिल्हा परिषद उभं घरचं? हाय पंचायत समितीचं कोण उभा सभापती होणार आहे? काय तुम्ही नाही समजा निवडून दिली पंचायत समिती, काय राजाभाऊला फरक पडणार आहे? आपली निवडणूक आहे, राजाभाऊच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तुम्ही गल्लतपणा करू नका. राजाभाऊचं क्रेडिट महाराष्ट्रात काय आहे ते मी बघितलेलं आहे. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची आहे, राजाभाऊच्या प्रतिष्ठेची नाही. पुन्हा गैरसमज करून घेऊ नका. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची. जेव्हा तुम्ही सांभाळचाल तेव्हा सगळ्या मता, सगळ्या जागा या ठिकाणी येतील. साबळे सर, तुमची बी लॉटरी लागली. तुम्ही गैरहजर असताना तिकीट डिक्लेअर झालं. काय नशीब माणसाचं बघा. मला 2-3 दिवसापूर्वी भेटले. म्हणलं माझं नाव भाऊला सांगावं होतं. त्यांनी यादी फिक्स आहे म्हणलं, तुमचं नाव जावा. माणूसच नाही दुसरा, तर जी आहे ती तुमच्या लेवलची नाहीत म्हणलं. मग तुमच्या परस्पर आम्ही सांगून टाकलं. मला थोडा अंदाज येतो तुमच्या पुढे बसल्यावर, पण सांगता येत नाही हो. मला जवळजवळ कोण उमेदवार आहे जवळ बसल्यावर कळतं. जवळ बसल्यावर कळतं म्हणजे लोक म्हणले ह्याला कसं काय माहिती? त्यांनी सांगितलं नाही तरी कळतं. वासावून सुद्धा कळतं आपल्याला. निवडणुकीचा वास असतो, त्या वासावून काय होतं ते कळतं. आता चांगला वास आलाय, उमेदवार चांगले आलेत. आता बघा की आता एखाद्या जंगलाला आग लागली ना, त्या जंगलात साप असतो, मुंगूस असतो, लांडगा असतो, शिळी असती, वाघ असतं, बकरं असतं. आग लागली जंगलाला, सगळे सुपाट पडतात. कुणी कुणाला चावत नाही, कुणी कुणाला धरीत नाही, पाक निघून जात. जंगलाला आग लागली, आता ते कुणी कुणाला बघत नाही, त्यांचं वाकडं कुणाचं आहे ते बघत नाही, ते सगळी पळत सुटलेत. आग जंगलाला लागली, ती सगळे सावधपणे एकमेकाचं वैर विसरतील. मित्रांनो, आपलं तर वैर नाही, आपलं शत्रुत्व नाही. जे होतं ते संपलं. राजाभाऊला महागडनं आला का, पुढनं आला का, कडने आला का, शेजारने गेला का, त्याचा काही फरक पडत नाही. मी अनुभव घेतला. मी बी 25 वर्ष त्यांच्या विरोधात होतोच की, पण ती बी कधी कधी खुली होते मला. या की राव कधी तर आमच्याकडे माझं असं कधी कधी आलोच की राव. काय सांगायचं तुम्हाला, लय आवड आहे. ही माणूस 10 वर्षापूर्वी गोठतोय. पहिल्यांदा पंचायत समिती आमची निवडून आली, मी काउंटिंगला होतो. मग एक माणूस निवडून मला, आता तर हसा राव तुमची पंचायत समिती आली आणि माणसाला विरोध केला. निवडून आलो तरी माणूस मला बोलतोयच कसं काय मला कळलं नाही. मला आता जेव्हा प्रवेश करून घेतला तेव्हा कळलं मला तेव्हा ह्याचा डाव होता म्हणून. म्हणजे हा माणूस खूप धोरणी. असं बोलतोय एवढं सोपा नाही. मला पण असं वाटायचं का माणूस बोलतोय अतिशय धोरणी आहे, अतिशय मुत्सुद्धी आहे. कुणालाही कळू देत नाही. घरच्या बायकोलाच फक्त कळलं तर कळलं, बाकी कुणाचा संबंध नाही. ठीक आहे, तसं म्हणता येत नाही मला, ते अर्थही नाही. अहो ह्यात बहुत भाऊ एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका दरबारात सगळी माणसं जमली आणि राजानं प्रधानाला सांगितलं उशीर का झाला. ती म्हणला मला बायकोनं सांगितलं जरा थांबून उशीर झाला. राजा म्हणला मूर्ख आहे का तू, प्रधान बायकोचं कसं काय ऐकतो म्हणलं. ऐकतेत म्हणलं सगळे, मी काय एकटा ऐकतो का तुम्हाला वाटतं. असं करू म्हणले गावात दौंडी द्या आणि बायकोचं ऐकणारी एक रांग लावा, न ऐकणारी एक रांग लावा. बायकोचं ऐकण्याची रांग 2 किलोमीटर गेली आणि इकडच्या रांगेत फक्त दोघंच होते. राजा गेला, उठला, हार घातला, पाया पडला, म्हणला एक तर पट्ट्या निघाला. म्हणला राजाची आबरू वाचली, तू बायकोचं ऐकत नाही. तसं नाही म्हणलं महाराज, बायकोने सांगितलं लय गर्दीत घुसू नका, चेंगर चाल, मी बाजूला उभं राहिलो. अहो दुसरं कोणाचं ऐकण्यापेक्षा बायकोचं ऐकावंच घेऊ. लक्ष्मी आहे की
तिच्या पायानं सगळं झालंय. तुम्ही नाही म्हणलं तर असतं किंवा तुमचं आहे तिचं आमचं आहे. आमची बायको म्हणली आमच्या पोराला तिकीट द्या, आम्ही तर ऐकत नाही का? आमची बायको आम्हाला म्हणली तुमचं सगळं झालं की आता पोराला तिकीट द्या की. मी म्हणलं बघतो मिळालं तर. टाकला शब्द मिळाला, ऐकलंच की बायकोचं. सगळेच ऐकतात, जाहीर करत नाहीत. आणि ऐकावं, दुसऱ्याचं कुणाचं ऐकणं म्हणजे बायकोचं ऐकावं. की लक्ष्मी आहे, आपण मनानं कोतो ते होतो. म्हणून खेळी म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, पण चेहरे असं एवढे आकसले नाहीत की तुमच्या मागं काहीतरी मोठं संकट आहे असं चेहरे करून बसला. अरे आनंदाची सभा आहे, हसून खेळून होऊ द्या की जरा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मला खूप 1 तासभर बोलू शकतो. मला रिस्ट्रिक्शन आहेत. मी आयुष्यात कधी रिस्ट्रिक्शन पाळलं नाही, पण इथं पाळतो. माझा स्वभाव कसा आहे, मला खाजगीत नाही बोललं की मी जाहीर बोलत असतो. मग अरे तसं बोलू नको, तसं बोलू नको, मग खाजगीत बोलू द्या ना मला. त्यामुळं मला जे वाटलं, हा परिवार सांभाळायची अवघड जबाबदारी आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. एक कुटुंब सांभाळताना माणसाला यातना होतात, अडचणी होतात. प्रत्येकाचं समाधान करायला तुम्ही परमेश्वर नाही. परमेश्वर सुद्धा सगळ्याचं समाधान करू शकत नाही. आज माझी विनंती आहे, ज्याला उमेदवारी नाही मिळाली त्याचं दुःख मला माहिती आहे. वाटत असतं मग कधी मला मिळणार, कधी मला मिळणार. पण राजाभाऊकडे पदाधिकारी आला काय, सामान्य नागरिक आला काय, ग्रामपंचायत सदस्य आला तर तसाच, आणि माझ्यासारखा एखादा बाजीराव आला तरी बी तसंच. सब गोडे 12%. तो पदाधिकारी झाला का नाही झालं काय, त्याच लेवलची किंमत सगळ्याला असल्यामुळं आपण कुणीही नाराज, आता नाराज मानायची गरज नाही. नाराज नाहीच कोण तर कशाला म्हणू सारखं सारखं नाराज नाराज, कुणीही नाही. ही जबाबदारी तुम्ही शिवधनुष्य आहे. बोलायला सोपं आहे, 6च्या जागा 12, 12च्या 12 जागा सोपं आहे. लोकशाही आहे, लोकांचे विचार आहेत. काही लोकांच्या विरोधातले मतं असतात. कितीतरी लोकांना पटवून सांगितलं, आणि किती वर्षापासून सांगितलं, 5-5, 10 वर्ष. माणूस काय गेला लगेच फुटतो असं होतं का हो कधी? असं कधीच होत नाही. आला माणूस प्रवेश करावा असं कधी होत नाही. त्याच्यासाठी माणसाला 1-1 वर्ष, 2-2 वर्ष त्याची अडचण समजूत काढावी लागते. पाहुण्याकडनं रावळ्याकडनं देऊन घेऊन काय बी करून, तेव्हा माणूस पक्ष बदलायला, पार्टी बदलायला तयार होतो. आणि तयार झालेला सगळा पक्ष, पार्टी तुमच्या बरोबर आहे. तुमच्यावर आता खरीच नक्कीच जास्त जबाबदारी आहे. आम्ही जबाबदारीतनं मुक्त आहे. तुम्ही सांगायचं या पद्धतीनं करा, त्या पद्धतीनं करू. आणि त्यांच्या पद्धतीनं केलं यश येतं. ही निवडणुकीमध्ये मी बघितलं. कुठलंच तिकीट सांगितलं नाही ना, मार्केट कमिटी सांगितलं म्हणजे विचारलंच नाही. त्यांनी विचारलं आणि मी सांगितलं नाही. आता मी कसं सांगू, त्यांनी विचारलं नाही, पण तरी सांगतो. त्यांनी त्यांच्या डोक्यानं सांगितल्यावर मला एकदा म्हणले, भाऊ मला लोकांनी सांगितलं मी कन्फ्यूज होतोय म्हणले. असेल भाऊ म्हणलं, मग बघू म्हणलं एकदा मोकळीक देऊन बघू. घडलं की तसंच नगरपालिकेला घडलं, मार्केट कमिटीला घडलं. आता 2दा काढल्यावर आता 3ऱ्या वेळेस मानायची काय गरज आहे? 3ऱ्या वेळेस मी सगळी अशी माणसं काढली, इथे ह्यांनी ओळख करून दिलं, लोकांची ओळख झाली. आम्ही 40-40 वर्ष बोंबलत फिरतो. माझ्यासारखे अनेक माणसं आहेत, 35 वर्ष त्यांना बघतोय मी, गुलाल लागला नाही. ती फक्त झेंडा घेऊन आहे. पण या सगळ्या लोकांचं समाधान त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, आणि ते त्यांचं झालं. म्हणून हा परिवार सांभाळण्याची जबाबदारी कुटुंब करता म्हणून तुमची आहे. तुम्ही ती सांभाळावी, ती पार पाडावी. तुमच्या पाठीमागं सर्व प्रामाणिक कार्यकर्ते उभे राहतील एवढं सांगतो. आणि निकाल 100% आपल्या बाजूने लागणार आहे एवढाच विश्वास या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक होता, परंतु त्यांचं भाषण झालं नाही, असे आपले आंदळकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. जय श्रीराम. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती,
ज्यांची 100वी जयंती या ठिकाणी आज साजरी केली जात आहे ते वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जय भवानी. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब फुले शाहू अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे या नगरीचं कुलदैवत भगवान व्यासपीठावरती एकच नाव घेतो, आपलं विकासरत्न भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे नेते माननीय राजेंद्रजी राऊत विकासरत्न, आणि आदरणीय व्यासपीठ आणि हा जनसागर, या सर्वांच्या चरणी सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आपल्याला परिस्थिती आज माहिती आहे, कुठल्या परिस्थितीमधनं आमचे शहर प्रमुख शिवसेनेचे माने या ठिकाणी आहेत. आपल्याला आज माहिती आहे की गेल्या नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल, राजाभाऊ बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती या ठिकाणी कार्यरत होती आणि त्या माध्यमातून 18 पैकी 18 मार्केट कमिटीला आपण उमेदवार निवडून आणले आणि बार्शी भगवंत नगरीवरती सुद्धा या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष कतलेताई आणि 23 नगरसेवक निवडून आणले. यामध्ये राजाभाऊचं मी एक शिवसैनिक या नात्यानं आभार मानेल. पक्षापर्यंत सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती असताना त्यांना सांगून या ठिकाणी राजाभाऊनं सन्मानानं या ठिकाणी 6 नगरसेवक धनुष्यबाणाच्या चिन्हावरती कुठलाही 1 रुपयाची कुठली अपेक्षा न करता स्वतःच्या ताकदीवरती विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून आणले. ही जाण आम्हा सर्वसामान्य शिवसैनिकाला आहे आणि नेतृत्वाला सुद्धा होती. वास्तविक भाऊ 2-4 दिवसापर्यंत आम्हाला हा माहिती सुद्धा नव्हतं की असं काय कुठे या ठिकाणी महाआघाडी म्हणजे या ठिकाणी महाअभद्र युती होणार आहे. ही अभद्र युती त्या ठिकाणी सोपलची झालेली आहे. या ठिकाणी ह्या व्यक्तीचा काय म्हणतात त्याला पायाखालची वाळू या ठिकाणी घसरत चाललेली आहे. जास्त भाऊ बोलू नका म्हणतात, परंतु या ठिकाणी शिवसैनिक अंगातला जागा होतो. स्थानिक नेतृत्वाला तुम्ही विचारून निर्णय घ्या म्हणून सांगितलं असताना माने या ठिकाणी आहे. आम्ही एक शिवसैनिक आहोत. मग 15 वर्ष झालं शिवसेना कुणाच्या ताकदीवर बार्शीत चालते तुम्ही सांगा. भाऊसाहेब आंबेडकर नाव आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही. या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत हे 2004ला शिवसेनेचा झेंडा फडकवून या ठिकाणी निष्ठावंत जातीवंत ओरिजिनल शिवसैनिक या ठिकाणी राजाभाऊ राऊत होते आहेत. हे भगवा रक्त या ठिकाणी आणलं कुणे? राजेंद्र राऊत यांनी 2004 सालापासून भाऊचा या ठिकाणी प्रेम किंवा जी निष्ठा असते या ठिकाणी शिवसेनेबरोबर या ठिकाणी पहिल्यापासूनची होती आहे. आणि त्या मानाने या ठिकाणी आमच्या नेतृत्वाला म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आत्ताच अरुण भाऊंनी सांगितलं की घरच्या लक्ष्मीला बायकोला विचारलं पाहिजे, परंतु ज्याच्याकडे बायकोच नाही त्यांनी कुणाला विचारलं पाहिजे. मी नाही वाईट नाही बोलत, पुढचं बोलत नाही, आता सोडलं. हा सगळ्याला समजलं ते त्यांनी कुणाला विचारलं पाहिजे हे प्रत्येकाला खुणवत राहत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब डेप्युटी सीएम आहेत, माननीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी डेप्युटी सीएम आहेत. या तिघाच्या ताकदीनं या महाराष्ट्राचं राज्य चालतं. या सगळ्याचे आम्ही सेवक आहोत. आम्ही अजितदादा किंवा बाकी कुणावर टीका करायचा आमची लायकी किंवा विषय नाही आहे. परंतु हे स्थानिक लोक आणि भाऊ आमच्यातले काही या ठिकाणी झारीतले शुक्राचार्य या ठिकाणी आहेत आणि हे झाडीतले शुक्राचार्यांनी या ठिकाणी त्यांना कदाचित भाऊ भेटले नसतील. भाऊ भेटायचा प्रश्नच येत नाही बाकीच्या दृष्टिकोनातनं. त्यांना वर्ण काय महाप्रसाद कुठनं मिळाला नसेल. यांनी काड्या करायला सुरुवात केली आणि स्थानिक आज जो माणूस या ठिकाणी त्या मशालीच्या ह्याच्यावर चिन्हावरती आमदार आहे हे बारबोले 2009ला शिवसेनेबरोबर गद्दारी केली. यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी कब्बशीला मतं द्या म्हणून सांगितलं. हे शिवसैनिक विसरलेला नाही.
आणि हे दोन्ही एकत्र, ज्यांनी ब्रेडची शपथ वंदनीय पूजेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे घेतली, त्याचं पालन केलं नाही, अशी दोघांची अभद्र युती या ठिकाणी होते. आणि त्यामध्ये आम्हाला धनुष्यबाणाचं चिन्ह या ठिकाणी आमचं या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न होतोय. आता आम्ही प्रचार करताना आम्ही यामध्ये मार्गदर्शन वरिष्ठांना मागितलंय. आज भाऊला सकाळपासून वरनं आमच्या शिंदे सेनेच्या इथून वरिष्ठ यांचे फोन आहेत चालू, आम्हाला फोन चालू आहेत. आम्ही मार्गदर्शन मागितलं. हे चुकीची अभद्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लांछनास्पद अशी या स्वप्नानं बारबोलेनं युती या ठिकाणी आमच्या धनुष्यबाण घेऊन केलेली आहे. मित्रांनो, धनुष्यबाणावरती या ठिकाणी उभा कोण राहणार आहे? शिवसैनिक नाही आहे तो. धनुष्यबाणामध्ये पहिला त्या मशालीच्या चिन्हाचं गद्दारी करून या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह म्हणजे काय म्हणतात, लांडग्याच्या रूपामध्ये वाघाचं पांघरून घेतल्यानं तो वाघ होणार नाही. आणि आमचा शिवसैनिक या ठिकाणी आता तर ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी सुद्धा विचार, भाऊ मला बरेच फोन आले, हा म्हणले अजितदादाकडे चालला म्हणतोय, हा म्हणले आता शिंदे साहेबाकडे चालला म्हणतोय. याचा अर्थ हा उद्धव ठाकरे साहेबाला सुद्धा गद्दारी करणार. पुढे शिंदे साहेब किंवा आता शिंदे साहेबाला सुद्धा आमच्या नेत्याला काही गुलगुलू सांगितलं असेल. हा त्यांनी वरनं आमच्या माहितीप्रमाणे 18च्या 18 भाऊ नगरसेवक घेऊन हा जातो म्हणतोय इथं शिंदे साहेबाकडे. आता शिंदे साहेबालाही सांगतोय मी येतो, तिकडे अजितदादालाही म्हणतोय मी येतो. आता कुणाला पटवतोय त्यालाच माहिती. अशी अवस्था या ठिकाणी आहे. कुठं जाणार तू? आणि पुढच्या दृष्टिकोनातनं हे जे तिकडलं अजून ज्याला मोठं आम्ही नेहमी सांगत होतो, भाऊनी फार आसरा दिला त्या धाराशिववाल्याला, आणि त्याला आसरा दिल्यामुळे ते मोठं गुलगुल गुलगुल करत बसलं आणि ते बोकांनी बसलं खासदार म्हणून आमच्या. आणि भाऊ तुमच्या आशीर्वादाने तो मोठा झालेली व्यक्ती या ठिकाणी आता परत आमच्या मोठ्या सगळ्या नेत्यावरती, आमच्या शिंदे साहेबांवर ह्याच्यावर टीका करणारे 50 खोके एकदम ओके कोण म्हणत होतं? मग त्या लोकांसाठी आम्ही मत मागायचं? कुणासाठी मत मागायचं? ज्याने आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला या ठिकाणी नाही नाही ते बोललेलं आहे. आणि अशा पद्धतीमध्ये आमच्यासारखा कट्टर शिवसैनिक आम्ही त्याला माफ करणार नाही. आजच आत्ता मगा पत्रकार काही होते त्या ठिकाणी, ते मगाच म्हणत होते मला, आत्ताच तुम्ही ते भाषण करू नका साहेब, तुम्ही पत्रकार परिषद काय घेणार पुन्हा? आता पत्रकार परिषद यानंतर आमची भूमिका आम्ही सांगणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी प्रचंड मतानं या ठिकाणी राजाभाऊचं नेतृत्व मान्य बार्शीकरांनी केलेलं आहे. आणि त्या मानानं या ठिकाणी 18 मार्केट कमिटी, 23 नगरसेवक, नगराध्यक्ष विक्रमी मतानी हे सगळं आलं असताना आता जी निवडणूक आता महत्वाची आहे, 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती, त्यामध्ये सौंदर्याचे आमच्या सुपुत्रालाही आपण उमेदवारी द्यावी, त्याबद्दल वैयक्तिक आंदळकर म्हणून तुमचा आभार या ठिकाणी मानतो. आणि या ठिकाणी आपल्याला हे प्रचंड मतानं या ठिकाणी जनताच तुम्हाला निवडून देणार आहे. लोक बघत नाहीत का? मीडिया बघताय, फेसबुकवरती, ट्विटरवरती महिला आमच्या लाडक्या बहिणी बघतायत की ह्याचं नाटक काय चाललेलं आहे, कुणाकुणाला बरोबर घेतोय. आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलंय की त्या ठिकाणी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, त्यानंतर शरद पवारांचा फोटो आहे, आणि त्यानंतर माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला. याचा निषेध मी या ठिकाणी करतो. कोण आहेत एकनाथ शिंदे? सर्व आमचं आहे, आमचं काळीज आहे. अशा ह्याचा अपमान करण्यासाठी त्या मशालीच्या शेजारी मध्ये धनुष्यबाण पाहताना आमचं काळीज जळतंय शिवसैनिकाचं. आणि तू त्याच्या नादानं तू मतं मागणार त्या ठिकाणी, हे कदापि जनता शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही. आम्ही एकच सांगतो, आम्ही भाऊ बरोबर होतो, भाऊ बरोबर आहोत आणि भाऊ बराच राहणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि जास्त मला ते बोलू देत नाहीत म्हणून पत्रकार परिषद घेतली मी. नाही जास्त तर या दृष्टिकोनातनं आपल्याला सावध राहावं लागणार आहे. याला कसं आहे, तिकडं आता मी टीका करायची नाही कोणावर, ते अवघड आहे. इकडून काहीतरी मागल, तिकडून काहीतरी मागल, ह्याचं काय घरातलं काढणारच नाही, हा विषयच नाही. पण ह्या ठिकाणी दुसऱ्याचं जळाल तर त्याचं जळाल, माझं काय जळायला नको. अशा परिस्थितीमध्ये हा लॉन्च आता करतोय कुठं, काय म्हणतात त्याला, त्या ह्याला धाकट्या कुठल्या त्या नातवाला, म्हणजे 40-45 वर्ष ह्याला बोकांडे घेतला ना, आता त्या बारक्याला घ्यायचं का आम्ही? हे कुणी सांगितलंय? कशा करता? दुसरं आमच्यासारखा काय आम्ही घोंगड्या काय ती सतरंजाच उचलायच्या का? आम्ही कधी स्वप्न बघणार? सर्वसाधारण घरातला गोदडीमध्ये जन्मलेल्या माणसाने या ठिकाणी सिंहासनावर बसायचं नाही का? किती दिवस तुझं सगळं सहन करायचं? माझ्या आयुष्याचं तर वाटोळं ह्यालाच केलेलं आहे. ह्याला आम्ही आंधळकर म्हण कधीच माफ करू शकत नाही.
तेव्हा राजेभाऊचं काय नव्हतंच आमचं, त्यानंतर लावलं, त्यानंच लावलं, दुसरं कोणी लावलं नाही. त्यांनीच खेळ केला हा 700 कोटी 800 कोटी ते खेळ वेगळा केला, पण टार्गेट मला पुढे केला हा प्रश्न होता. परंतु वेळेच आम्ही त्याच दिवशी भाऊनं सांगितलं मला की साहेब भाऊ तुम्हाला नाही असं समजू नका, मी तुमचा भाऊ आहे. त्याच दिवशी सगळा विषय संपला. आणि त्या दृष्टिकोनातनं यापुढं बरंच सांगितलं जातं, भाऊ तुम्हालाही तिथं वर सांगितलं जातं, इथं फोटो तुम्हालाही जरा आता काय ह्या वेळेला काय युतीचा प्रश्न राहिलेला नाही, त्यामुळे फोटोचा प्रश्न येत नाही बाकीच्यांच्या वरच्या नेत्यांचा. पण आपले तिन्ही नेते, कारण फडणवीस साहेबांचं प्रबल असं नेतृत्व, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी दोघांनाही बांधून त्यांनी एकत्र ठेवलेला आहे. आणि हे तिन्ही नेते आपले आहेत, तिघही आमचे आहेत, अजितदादा सुद्धा आमचे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा आमचे आहेत. भाऊ 2-3 ठिकाणी या ठिकाणी युती करताना वाटोळं झालं. शिवसेनेच्या माध्यमातून पुण्यामध्ये युती करत असताना आम्ही सांगत होतो, कारण पुण्याचा बाप होतो मी, बापच आहेच, गुन्हेगाराचा बाप आहे. पण त्या ठिकाणी सांगत होतो युती करताना थोडंसं सांभाळून करा. एकही उमेदवार शिवसेनेचा आला नाही, एकही नाही. त्यानंतर सोलापूरमध्ये ती परिस्थिती झाली आणि आम्ही कुठंतरी चिटकून राहिलो राजाभाऊच्या मागं. ठीक आहे बाबा, काम होतंय आणि राजाभाऊने शब्दाचे पक्के राहिले. 6च्या 6 उमेदवार या ठिकाणी आमचे निवडून दिले. एवढंच बोलतो. भाऊ परत अजून बोलता अजून जरा असं करताय, मग नको आता ते. एवढंच बोलतो, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आता सावधानतेनं. परत आता आमच्या पक्षाचं अजून काय येत आहे, आम्हाला काय बंधनं काय घातली जातात का? कारण आम्ही सगळ्याच्या तक्रारीवर कुणाच्या करायचं ते केलंय. स्थानिक नेतृत्व बार्शीतल्या शिवसैनिकाने हे मान्यच केलं नाही त्यांच्याबरोबर युती करायचं. त्यामुळे आम्ही राजाभाऊच्या बरोबर आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आदेश येतील त्याप्रमाणे तुम्ही सावधानतेनं मतदान करा. सगळं काय असेल अरुण भाऊनं सांगितलं, नाही मिळलं तिकीट ओके, मिळाला झेंडा घ्यायचा आणि निघायचं. त्या पद्धतीनं विक्रमी मतांनी 6 जिल्हा परिषद 12 पंचायत समिती तुम्ही निवडून द्या. राजाभाऊचं काय म्हणतात, त्या राजाभाऊपेक्षा बार्शीकराची काय ताकद आहे ते ह्या महाबिघाडीला दाखवून देऊ. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करणार आहे तुम्हा सर्वांच्या लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि एक सूचना देतो की राज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व जव्हार गणेश मंडळ यांच्या वतीनं गणेश जयंतीच्या निमित्ताने भोसले चौकामध्ये आपल्याला प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी भोजन व्यवस्था तिथे केलेली आहे, तरी आपण सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि आदरणीय राजाभाऊ राऊत सुद्धा तिथं, साहेब सुद्धा तिथं जेवायला येणार आहेत. भाऊ सुद्धा तिथं जेवायला येणार आहेत. तरी सर्वांनी आपण भाऊंच्या सोबत जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आणि राजाभाऊंना विनंती करतो की आपले विचार व्यक्त करावे. तर मला 2 वेळेस बोलण्याची वेळ आलेली आहे, सुरुवातीला उमेदवाऱ्या जाहीर करण्याच्या निमित्ताने ना आता एक 5च मिनिटात मी माझं मार्गदर्शन संपवतो. कारण भाषण इथं करण्याचा काही मुद्दा नाहीये. भाषण आपण आपल्या प्रचाराच्या सभेमध्ये सगळ्या दिशा, आज आम्ही 4 ते 6 वाजेपर्यंत बसतो. सगळी प्रचाराची रूपरेषा आम्ही आखतो. कुठं आपला प्रचाराचा नारळ फोडायचा आहे, कुठनं सुरुवात करायची, सगळ्या जिल्हा परिषदच्या 6 टीम कशा पद्धतीने, एवढं सांगतो मी. भाषण काही मला काही वाटत नाही की मी भाषण करावं. फक्त प्रचाराचे मुद्दे आणि प्रचाराच्या नेमणुका कशा पद्धतीने आपण केलेत ह्याचं मार्गदर्शन करतो. आता जिल्हा परिषद गटवाईज निरीक्षक पण आपले नेमलेले त्या ठिकाणी. आता पांगरी मतदारसंघाकरता नाना राऊताला आपण त्या ठिकाणी स्वतंत्र एकच जिल्हा परिषद त्या ठिकाणी त्याकडे सोपवलेली आहे. दुसरी उपळाई जिल्हा परिषद पप्पू टेकाळे यांच्याकडे सोपवलेले. पानगाव जिल्हा परिषद रवी राऊत यांच्याकडे सोपवलेली आहे, कारण त्याला पूर्ण त्या मतदारसंघाची माहिती आहे. त्याचबरोबर उपळे तुम्हाला मतदारसंघ अमृत राऊत
यांच्याकडे तो मतदारसंघ पूर्ण निरीक्षक म्हणून सोपवलेला आहे. त्याचबरोबर मालवंडी मतदारसंघामध्ये महावीर कदम भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष, त्यांना त्या मतदारसंघाची माहिती आहे, त्यांच्याकडे तो